नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा: लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं आता वेगवेगळ्या क्लुप्त्या या ठिकाणी अवलंबायला तयारी केलेली, सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आता विधानसभेमध्ये पुन्हा सत्ता आली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत राहिली पाहिजे याची जाणीव भाजपच्या नेत्यांना झालेली आहे. कारण जर आपण आता सत्तेत आलो नाही तर यानंतर महाविकास आघाडी सत्तेत येईल आणि महाविकास आघाडी जर महाराष्ट्रात सत्तेवर आली तर येणाऱ्या काळात राज्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांच्या नेत्यांची काय अवस्था होईल याची जाणीव जवळजवळ महायुतीच्या सगळ्या नेत्यांना झालेली आहे असं या ठिकाणी दिसतंय. भारतीय जनता पार्टीची बाजू लावून धरण्यासाठी भाजपनं अनेक नेते यापूर्वी नियुक्त केले होते. त्यांनी भाजपची बाजू लावून धरताना अर्वच्य भाषाही वापरली होती, टीकाही खालच्या तराला नेऊन ठेवली होती आणि विरोधी पक्ष असतील किंवा कुठलेही नेते असतील त्यांची ज्येष्ठता, त्यांचं काम याचा कुठंही विचार न करता ही भाजपची टीम त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य अनेक वेळा या ठिकाणी केलेले हे सगळ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेले आणि म्हणूनच जो काही पराभव लोकसभेला झालेला आहे त्यामध्ये जे कारण अनेक आहेत त्यापैकी हे कारण सुद्धा आहे की भाजपचे जे नेते भाजपच्या प्रसिद्धीसाठी किंवा भाजपची बाजू लावून धरण्यासाठी नियुक्त केले होते त्यांनी अशा पद्धतीची काही वक्तव्य केलेली आहेत की त्याचा परिणाम हा भाजपला भोगावा लागलेला आहे. आणि आता यापैकी अनेकांचे नावं कमी करण्यात आलेले आहेत की जे की भाजपच्या वतीनं आता बोलणार नाहीयेत, परंतु भाजपने एक नवी 30 नेत्यांची यादी जाहीर केली आहे आणि हे 30 नेते आता महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीची बाजू लावून धरणार आहेत, विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करणार आहेत आणि जे आरोप प्रत्यारोप भाजपवर होईल त्याला खोडण्याचं काम सुद्धा ही नेते मंडळी करणार आहे अशी जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक यादी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये विशेष म्हणजे जसं रुग्णाला गोळ्या औषध दिल्या जातात, जसं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय की भारतीय जनता पार्टीने जी काही नेत्यांची यादी दिलेली आहे, सकाळी कोण बोलणार, दुपारी कोण बोलणार, महाराष्ट्रात कोण बोलणार, ही अगदी एखाद्या रुग्णाला डॉक्टरने जी चिठ्ठी दिलेली असते की या गोळ्या सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 2-2 खायच्या, अगदी तशाच पद्धतीनं आहे असं सुषमा अंधारे यांनी जाहीर वक्तव्य केलेलं आहे. मित्रांनो, भाजपने जी यादी जाहीर केली आहे त्यामध्ये सकाळी 9 वाजता भारतीय जनता पार्टीचे 4 नेते हे पत्रकार परिषद घेणार आहेत, पत्रकारांना वेगवेगळ्या बाईट देणार आहेत, म्हणजेच मुलाखती देणार आहेत, वेगवेगळे विषय मांडणार आहेत असे 4 नेते. आणि संध्याकाळी म्हणजे सायंकाळी 4 वाजता भारतीय जनता पार्टीचे जवळपास 6 नेते हे पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत, वेगवेगळ्या विषयावर आपलं मत त्या ठिकाणी देणार आहेत आणि विरोधकांचे मुद्दे सुद्धा खोडणार आहेत. म्हणजे दिवसभरामध्ये सकाळी 4, 9 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता 6 असे जवळपास 10 नेते हे दिवसभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बोलणार आहेत. त्यासोबतच 20 नेत्यांची अशी यादी जाहीर केली आहे की महाराष्ट्रातल्या विभागीय प्रश्नावर किंवा प्रत्येक विभागातल्या वेगवेगळ्या प्रश्नावर जिथं आरोप प्रत्यारोप झाले त्या ठिकाणी हे 20 नेते भारतीय जनता पार्टीची बाजू त्या ठिकाणी लावून धरणार आहेत. मित्रांनो, हे नाव सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे, परंतु यामध्ये 3 घटना महत्वाच्या घडलेल्या आहेत. एक म्हणजे या यादीत नितेश राणेंचं नाव नाही, निलेश राणेंचं नाव नाही, नवनीत राणांचं नाव नाही, राणांचं नाव नाही. तिसरी गोष्ट, चित्रा वाघ यांचं नाव आलेले परंतु विभागीय यादीमध्ये त्यांचं नाव आलेले. विशेष सोमया, किरीट सोमया यांचंही नाव याच्यामध्ये नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ असा की ज्या मंडळींना लोकसभेला विरोधकावर घाणाघाती टीका केली, जी भाषा वापरली, या भाषेचा दुष्परिणाम भारतीय जनता पार्टीवर झालाय हे कदाचित भाजपच्या या नेत्यांना लक्षात आलंय. डीएस न्यूजच्या माध्यमातून मी सातत्यानं सांगत होतो की जे वायफळ बडबड करणारे जे नेते आहेत यांना सावरण्याची गरज आहे. कारण यांची जी भाषा ही महाराष्ट्रानं कधीच ऐकली नव्हती, ती भाषा महाराष्ट्राला ऐकावं लागते आणि महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे, सुसंस्कृत आहे, याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल असं डीएस न्यूजच्या माध्यमातून आपण सातत्यानं सांगितलं होतं. त्याचा परिणाम आता भोगायला मिळतोय. त्यांची नावं आता कट झालेली आहेत आणि जी नावं आलेली आहेत त्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की भारतीय जनता पार्टीनं नुकतेच जे काही 5 नेते हे विधान परिषदेवर घेतलेले आहेत त्यामध्ये पंकजाताई मुंडे ज्या लोकसभेला बीड जिल्ह्यातून पराभूत झालेल्या उमेदवार आहेत, त्यांना विधान परिषदेवर भाजपनं घेतलंय आणि त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीची भूमिका कशी चांगली आणि योग्य आहे हे सांगण्याची जबाबदारी भाजपनं दिलेली आहे. सकाळच्या 9च्या टप्प्यामध्ये पंकजाताई मुंडे या पत्रकारांशी, माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यासोबतच भाजपचे जे काही विधान परिषदेवर गेलेले नेते आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की सदाभाऊ खोत हे त्यामध्ये आहेत, निरंजन डावखरे जे की विधान परिषदेवर नुकतेच गेलेले आहेत, म्हणजे सदाभाऊ खोत आहेत, निरंजन डावखरे आहेत आणि त्यासोबतच अमित गोरखे
हे सुद्धा विधान परिषदेवरचे आत्ताचे आमदार आहेत. म्हणजे 4 विधान परिषदेवर गेलेले ही मंडळी आता भाजपची बाजू लावून धरणार आहेत आणि त्याचसाठी यांना विधान परिषदेवर घेतलं गेलंय हे आता या ठिकाणी सिद्ध झालंय. म्हणजे भाजपची बाजू लावून ते धरतील. परंतु महत्वाची दुसरी एक घटना याच्यामध्ये अशी झालेली आहे की मी आता जी नावं आपल्याला सांगितली की राणे नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, नवनीत राणा असतील, हे या यादीमध्ये कुठेही नाही. आणि तिसरी महत्वाची घटना आहे की जे सरकारी वकील म्हणून आहेत ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची जी काही देशभर ख्याती झाली होती, प्रसिद्धी झाली होती, त्यांना सगळे ओळखतही होते आणि ते देशाचे वकील म्हणून त्यांच्यावरती शिक्का पडलेला होता. परंतु भारतीय जनता पार्टीनं त्यांना महाराष्ट्रामध्ये लोकसभेला उमेदवारी दिली होती. आणि यावेळी सुद्धा डीएस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं होतं की एक घटनात्मक दृष्ट्या ज्या माणसानं कायदे तज्ज्ञ म्हणून एक उंची गाठलेली आहे आणि कसाबच्या प्रकरणामध्ये बाजू लावून धरल्यामुळं ते देशाचे वकील आहेत किंवा देशाची बाजू मांडणारे वकील आहेत अशी त्यांची प्रतिमा झाली होती. परंतु दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्या गेला, राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्या गेली. अशा वेळेला या दोन्ही घटनाबाह्य घडलेल्या आहेत, चुकीच्या घडलेल्या आहेत. या संदर्भात उज्ज्वल निकम हे मात्र या घटना कायद्याला धरून कशा घडल्यात, त्यांची बाजू कायद्याला धरून कशी योग्य आहे हे सांगण्यामध्येच त्या ठिकाणी व्यस्त होते. हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय आणि प्रत्येक जागरूक महाराष्ट्रातल्या जनतेला हे खटकलं होतं की उज्ज्वल निकम हे सत्य बाजू मांडणारे आहेत, रोखठोक बाजू मांडणारे आहेत. हे मात्र आज दोन्ही पक्ष घटनाबाह्य पद्धतीनं फोडले गेले, घटनाबाह्य पद्धतीनं सत्ता स्थापन झाली आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावर ताशेरे ओढलेले आहेत, राज्यपालांच्या विरोधात ताशेरे ओढलेले आहेत. जे की राहुल नार्वेकर आहेत यांनी जी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे त्यांच्याही विरोधात या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. अशा वेळेला या सगळ्यांची भूमिका कशी कायद्यानं योग्य आहे हे सांगण्याचं काम उज्ज्वल निकम त्या ठिकाणी करत होते. त्यांची ही भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेला खटकली होती, आम्हालाही खटकली होती. आणि म्हणून डीएस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आपण यावरती एक व्हिडिओ बनवला होता. तो तुम्हाला सगळ्यांना आवडला, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा त्याला खूप मोठ्या आलेल्या आहेत. आणि आज हेच उज्ज्वल निकम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत होतील असं आपण बोललो होतो. ते पराभूत झालेले आहेत, जनतेने त्यांना नाकारलेले. परंतु पुन्हा एकदा त्यांना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनं सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. सरकारचे ते कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. मानधन ते त्या ठिकाणी घेत आहेत. आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं प्रवक्त्यांची किंवा जी भारतीय जनता पार्टीची बाजू लावून धरणाऱ्या नेत्यांची यादी प्रकाशित केली आहे. या यादीमध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं नाव आहे. विशेष बाजू आहे म्हणजे आम्ही जे सांगितलं होतं की उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीचे वकील झालेले आहेत असं मी बोललो होतो, कारण ते पेशानं वकीलच आहेत. परंतु बाजू लावून धरताना सरकारची बाजू लावून धरत होते. आता मात्र ते भारतीय जनता पार्टीची बाजू त्या ठिकाणी लावून धरणार आहेत. म्हणजेच ते भाजपचे वकील झाले. हे मी 1.5 महिन्यापूर्वी डीएस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं आणि ते आता सिद्ध झालंय. कारण भाजपच्याच प्रदेशाध्यक्षांच्या पत्रानुसार भाजपची बाजू लावून धरण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. आणि यावरती जो काही आक्षेप घेतलाय तो शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की भारतीय जनता पार्टीची लोकसभेच्या पूर्वी जे काही बाजू मांडण्यासाठी नेते होते, नितेश राणे, निलेश राणे, नवनीत राणा, चित्रा वाघ यांनी जे कर्कश आवाजाने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि त्यामध्ये समाजामध्ये फूट पाडण्याचा जो काही भूमिका त्यांनी मांडली आणि त्यांची राजकीय दृष्ट्या किंवा त्यांनी व्यक्त केलेले विचार हे लोकांना पटलेले नाहीत आणि त्यामुळे राजकीय उंची त्यांची खूप संकुचित झालेली आहे, म्हणजे लहान झालेली आहे. त्यांची ताकद आता कमी पडते हे भाजपच्या लक्षात आलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी ही यादी बदलली आहे असं सुषमा अंधारे यांनी आरोप केलेला आहे किंवा टीका केलेली आहे. आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय या यादीमध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव पाहून मला आश्चर्य वाटतं. कारण जे सरकारी वकील आहेत, महाराष्ट्राचे वकील आहेत, सरकारची बाजू लावून धरण्याऐवजी भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलंय. आणि इथंच खरं राज्य घटना बदलण्यासाठी भाजपची जी भूमिका आहे ती या ठिकाणी सिद्ध होते. कारण घटना सगळी मोडतोड करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे, घटना बाह्य निर्णय घेण्याचा जो निर्णय भारतीय जनता पार्टी घेते त्यामध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव प्रवक्ता म्हणून घेणं आणि भाजपची बाजू लावून धरण्यासाठी त्यांची नियुक्ती करणं, इथंच कुठेतरी घटनेला पुन्हा एकदा त्या ठिकाणी धक्का देण्याचं काम भाजपनं केलंय असं सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. मित्रांनो, या यादीमध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले रावसाहेब दानवे यांचं सुद्धा नाव आहे. ते सुद्धा आता पक्षाची बाजू त्या ठिकाणी लावून धरतायत. रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य नेहमी वादग्रस्त ठरतं. ते ज्यावेळी बोलतात त्यावेळेस नवा वाद निर्माण होतो. जरांगे पाटलांच्या विरोधात ते बोलले आणि स्वतःचा पराभव त्यांनी स्वतः करून घेतलेला
आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले. अनेक वक्तव्य त्यांची वादग्रस्त ठरलेली आहेत. अब्दुल सत्तारांच्या विरोधात ते बोललेले आहेत. अब्दुल सत्तारांनी त्यांच्या विरोधात काम केलं असंही या ठिकाणी म्हटलं जातं, कारण त्यांनी टोपी न घालण्याची प्रतिज्ञा त्या ठिकाणी केली होती. रावसाहेब दानवे पराभूत झाले. आता अब्दुल सत्तार जे की शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत, मंत्री आहेत, ते आता स्वतःच्या डोक्यावरून टोपी काढणार आहेत. हे सगळे वक्तव्य रावसाहेब दानवे यांना भोगावे लागतात आणि ती आता भाजपची बाजू मांडणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय नवीन वाद निर्माण होईल हे संपूर्ण या प्रवक्त्यांच्या वक्तव्यातून लक्षात येईल. कारण सुषमा अंधारे यांनी थेटपणे सांगितलंय की भारतीय जनता पार्टीने जे नेत्यांची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत, या नेत्यांमध्ये असे काही नेते आहेत की ते समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठीच वक्तव्य करतात आणि ते 100% या पुढच्या काळामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य करतील, दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं वक्तव्य करतील आणि परिणामी महाराष्ट्र अशांत निर्माण करण्याचं काम या प्रवक्त्यांच्या माध्यमातून, या नेत्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी करेल असा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर पंकजाताई मुंडे यांची निवड या यादीवर का केली या संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पंकजाताई मुंडे यांना बोलण्यासाठी भाजपनं नियुक्त केलेलं आहे. त्या भाजपच्या वतीनं बोलतील आणि बोलल्यानंतर त्याच अडचणीत येतील, त्यांची वक्तव्य अडचणीत येतील आणि परिणामी देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय दृष्ट्या जो पक्षांतर्गत काटा आहे पंकजाताईंच्या माध्यमातून तो आपोआप निघेल. यासाठी पंकजाताई मुंडे यांना पक्षाची बाजू मांडण्यासाठी आणि माध्यमांसमोर बोलण्यासाठी नियुक्त केलं गेलंय असं सुषमा अंधारे यांनी ठोकपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी यादी जाहीर केलेली आहे, यामध्ये टाइम टेबल नुसार यादी जाहीर केलेली ती सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. दररोज सकाळी 9 वाजता माध्यमांच्या समोर जे काही भाजपचे नेते बोलणार आहेत, प्रेस घेणार आहेत किंवा बाईट देणार आहेत, त्यामध्ये आशिष शेलार जे की मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत, आशिष शेलार हे नेहमी वक्तव्य करून ते सुद्धा अनेक वेळा अडचणीत आलेले आहेत. दुसरे रावसाहेब दानवे, मी आता आपल्याला सांगितलं. तिसऱ्या पंकजाताई मुंडे ज्या नुकत्याच विधान परिषदेवर त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आहेत. तिसरे प्रवीण दरेकर जे की विधान परिषदेतले भाजपचे गटनेते आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती त्यांनी आता वक्तव्य करून स्वतःही पुन्हा त्या ठिकाणी वादग्रस्त किंवा अडचणीत येत आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. सुधीर मुनगंटीवार जे की लोकसभेला आता पराभूत झालेत, त्यांनाही या ठिकाणी नियुक्त केलंय. आणि महत्वाचा जो मुद्दा मी आपल्याला सांगणार होतो तो असा की ज्या भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या विचारसरणीच्या विरोधात सातत्याने निवडणूक लढले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, ते काँग्रेसचे एकेकाळचे नेते नांदेड जिल्ह्याचे अशोकराव चव्हाण यांनी लोकसभेच्या पूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपनं त्यांना राज्यसभेवर घेतलेलं आहे आणि तेच अशोकराव चव्हाण हे आता भाजप किती चांगली आहे, भाजप कशा पद्धतीने चांगले निर्णय घेते हे सांगण्यासाठी त्यांची सुद्धा भाजपनं नियुक्ती केलेली आहे. म्हणजेच एकेकाळचे काँग्रेसचे नेते असलेले अशोक चव्हाण हे आता भाजपची बाजू मांडणार आहेत हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. त्यामध्ये आणखीन एक आहेत गिरीश महाजन, त्यानंतर माधव भंडारी, अतुल भातखळकर आणि राम कदम हे सुद्धा अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत. मधल्या काळामध्ये त्यांना सुद्धा थोडं थांबण्याचे संकेत भाजपने दिले होते, ते थंड झाले होते. आता पुन्हा नव्याने त्यांना घेतले गेले. त्यामुळे ही जी काही 10 नेत्यांची यादी आहे, सकाळची आणि संध्याकाळची 4ची, या दोन्हीमध्ये काय होईल आपल्याला कळेल. परंतु यासोबत जे 20 नेते यामध्ये नियुक्त करण्यात आले त्यांचे नाव मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय. रवींद्र चव्हाण मंत्री आहेत, धनंजय महाडिक जे राज्यसभा सदस्य आहेत, संभाजी निलंगेकर विधानसभेचे सदस्य आहेत, मुरलीधर मोहोळ जे की आता केंद्रीय राज्यमंत्री झालेले आहेत पुण्यामधून, संजय कुटे विधानसभा सदस्य आहेत, प्रवीण दटके विधान परिषदेचे सदस्य आहेत, राम शिंदे विधान परिषदेवरचे सदस्य आहेत, श्रीकांत भारतीय, त्यानंतर अमित गोरखे ज्यांची नुकतीच विधान परिषदेवर नियुक्ती झाली, ऍडव्होकेट उज्ज्वल निकम ज्यांची मी आता आपल्याला नाव सांगितलंय, आशिष देशमुख असतील, भारती पवार ज्या की केंद्रीय मंत्री होत्या आणि लोकसभेला त्या पराभूत झालेल्या त्यांनाही त्या ठिकाणी नियुक्ती दिली आहे, देवयानी फरांदे विधानसभा सदस्य, चित्राताई वाघ ज्या की महिला आघाडीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांची नियुक्ती आहे, हिना गावित यांची सुद्धा नियुक्ती त्या राष्ट्रीय प्रवक्ता आहेत, अनिल बोंडे हे राज्यसभेचे सदस्य आहेत, सदाभाऊ खोत, निरंजन डावखरे जे नुकतेच विधान परिषदेवर दोघेही गेलेले आहेत, अमित साटम महामंत्री आहेत भाजपचे मुंबईचे, ते सुद्धा या यादीवरती आहेत आणि ऍडव्होकेट अनिकेत निकम हे सुद्धा या यादीमध्ये आहेत. एकंदरीत हे 30 नेते भाजपची महाराष्ट्रामध्ये बाजू लावून धरणार आहेत. आता ते नेमकं कसं बोलतील, कसं वागतील, भाजपची दिशा कशी ठरवतील हे त्यांच्या वक्तव्यातून कळेल. परंतु या 4 घटना अत्यंत महत्वाच्या. एक म्हणजे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, दुसरं म्हणजे अशोक चव्हाण काँग्रेसचे भाजपमध्ये आले त्यांच्यावर भाजपची बाजू धरण्याची जी काही
नियुक्ती दिलेली ती एक. तिसरी, नितेश राणे, निलेश राणे आणि नवनीत राणा असतील यांची या यादीमध्ये उल्लेख नाहीये. या सगळ्या घटना. आणि चौथं म्हणजे ज्यांना विधान परिषदेवर नुकतंच घेतलंय त्या पंकजाताई मुंडे आणि त्यांचे सहकारी यांना सुद्धा भाजपची बाजू लावून धरण्यासाठी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही सगळी माहिती मला तुमच्या समोर द्यायची होती, ती मी दिली. आणि भारतीय जनता पार्टीनं उज्ज्वल निकम यांच्यावर जी वेळ आणायची होती ती वेळ या ठिकाणी आणलेली आहे. आणि डीएसयूनं सांगितलेली जी माहिती होती ती अगदी सत्य ठरलेली आहे. उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीचे वकील झालेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.